मीरा रोड इलाके में परप्रांतीय व्यापारियों के मार्च के जवाब में आज सुबह मनसे और शिवसेना ठाकरे गुट ने बड़ा मार्च निकाला। मराठी लोगों को डांटने वाले एक व्यापारी ने अलीबाग में अपने व्हाट्सएप स्टेटस पर विवादास्पद मैसेज डाला, जिसके बाद मनसे कार्यकर्ताओं ने उसे पकड़कर माफी मंगवाई। मला तो येते म्हणजे जेव्हा मराठी येत नाही मोबाईल खोला तिथे दाखवा तुमचं काय नाही दाखवा मॅसेज दाखवा तुम्हाला काय आता इथे हे करायचं आहे काय वातावरण काय चाललंय काय हे चाललंय काय एक मित्रांनी सांगितलं ऐका राहता कुठे तुम्ही राहतोस कुठे तू हा पाऊस पडतो तिकडे इकडे कशाला असं नाही बोलला साहेब अरे हे साहेब 2 मिनिटं हा अर्थ काय नाही आम्हाला काय चित्रपट आहे मराठी लोकांना चित्रपट तुम्ही माझा उद्देश तसा नाही। माझा उद्देश काय होता की तुला मराठी येत नसेल तर तू जो राज्य जाणं तो राज्यात जाणं मराठी अरे हे काय लिहिलंस तू कसं वाटते ते आम्हाला काय समजत नाही। मराठी भारी भारी शो नाहीये मुंबई में नहीं तू मुंबई मध्ये जातोस ना मुंबई में नहीं मुंबई में बारिश क्यों नहीं आ रहे रेन ने कहा कि मराठी सीख किया बात नहीं इधर हे दिवस ना मराठी मधला दिवस टिंगल करतोस काय मराठीची तू टिंगल करतोस हा विटंबना झाली का भाषेची विटंबना झाली म्हणजे भाषेची एक टिंगल झाली याच्या नाही तू जेवतोस कुठे मग तू कशाला पाहिजे का एवढे वर्ष बोलले का आम्हाला मराठी येणार गुजराती शिक्षण आहे गुजराती मग असं म्हणता तुम्ही चुकीचं बोललाय स्टेटसच ठेवलाय। आता वातावरण काय चालू आहे तिथे जिकडे तिकडे आमच्याच घरात आम्ही पडक्यासारखं राहतोय साहेब पहिला कानाखाली पडली असती माझ्याकडे आणि आम्ही तर फक्त कानाखालीच मारतो तुम्ही तिकडे ठार मारता त्याचं काय हो तुम्हाला पुरावे दाखवू का 1960 पासून तुम्हाला सगळं दाखवू का मग ऐका राहता कुठे तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता पोट कुठे बोलतोय मग तुम्ही कशाला या उंगल्या करायला पाहिजे मराठी बद्दल इथे वातावरण काय चाललंय तिथे आपल्याला अलिबाग मध्ये हे करायचं आहे का वातावरण बिघडवायचं आहे का आपल्याला शिकून राहता नको एवढं इन्सल्टिंग तुम्ही बोलता आम्हाला काय अर्थ नाही मराठी शिका नंतर तुम्ही इकडे या याचा अर्थ टिंगल करताय ना तुम्ही एखाद्या नेत्याला जेव्हा आपण फाशी मारतो ना हे काय गुजराती लिहिलंय तू हे गुजराती का आम्ही या झवे वाटलो मराठी लोक गुजरातीमध्ये स्टेटस लिहिलंस तू हे का आम्ही या झवे वाटलोय काय आणि हे काय स्टेटस टाकलात ना कुठल्या ग्रुपवर डिलीट मारला तुम्ही बोललात ग्रुप नाही स्टेटस होता तो आणि मग तुला काय गरज आहे सध्या परिस्थिती काय झाली काय उंगल्या कशाला तुला करायची उद्देश नाही ना स्टेटस मध्ये वागू काहीच नाही ना इथे वातावरण नाही ना आहे मग डिलीट काय गेलं म्हणजे एका मित्राने सांगितलं की भाई असं ठेवू नको तू डिलीट मार कारण अर्थ तोच होतोय तो सांगणारा मित्राला पण समजलं ना त्याचं ट्रान्सलेशन आम्हाला कळतं ना करू शकत का जमल्यास हे गुजरातीमध्ये तुम्हीच सांगा काय लिहिलंय विराज मराठीच्या विरोधातले स्टेटस मी कुठला मराठीच्या विरुद्ध नाही। मी मराठी शब्दाचं टाकणार नाही आणि ह्याच्यानंतर पण कधी असं काय स्टेटस शब्द वापरणार नाही मराठीबद्दल शब्द वापरणार नाही मराठी जो मी स्टेटस ठेवला तो ह्याच्या आधी नंतर कधी ठेवणार नाही आणि मी मराठी शब्द कधी अपशब्द बोलणार नाही शब्द कधी बोलणार नाही। ठीक आहे आणि माझा तसा उद्देश नाही उद्देश चाललंय काय आणि तुम्ही मेसेज ठेवताय कुठला एक मिनिट त्यांनी स्टेटस काय टाकलं माहितीये का एक मिनिट ना काही तुला विचारतो मी स्टेटस काय टाकलं त्यांनी काय स्टेटस याच्यामध्ये काय होतं की गुजरातला भरपूर पाऊस पडतोय तर पावसाला विचारलं की तू